मित्र हो, आज जो काही संदेश आपण ऐकलेला आहे, या संदेशामध्ये देवापासून एक संदेश आपणा सर्वांसाठी आहे आणि तो आपण पाहिलेलाच आहे की चित्त समाधानासह सुभक्ती हा मोठा लाभ आहे। या जगात आपण काही आणलेलं नाही आणि काही घेऊन देखील जाऊ शकत नाही, परंतु एक गोष्ट सत्य आहे की या जगात जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आमचं तारण म्हणजे सार्वकालिक जीवन त्याकडे वाटचाल करावी आणि प्रभूची जी काही शांती आहे, जे काही आरोग्य आहे ते आमच्या जीवनामध्ये असावं ही परमेश्वराची इच्छा आहे। आम्ही कुठेही कसेही कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, पण देवाची इच्छा आमच्याविषयी ही आहे की आम्ही त्याची शांती आणि समाधानामध्ये जीवन जगावे। यावेळेला आपल्या ज्या काही गरजा आहेत, आपली विशेष गरज जी आहे ती म्हणजे आपण प्रभूला ओळखावे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करावा। त्यानंतर जे काही आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये देवाने देऊ केले आहे ख्रिस्त येशूच्या द्वारे, ते म्हणजे आपलं तारण आणि आरोग्य, या गोष्टी आपल्या जीवनात देव देऊ इच्छितो। यावेळेला एक छोटीशी प्रार्थना मी करतो आपणा सर्वांसाठी आणि आपण देखील माझ्यासोबत ही प्रार्थना करावी। यावेळेला मी ती प्रार्थना करत आहे, आपण प्रार्थना करूया। हे देव बाप्पा, मी तुझे मनापासून आभार मानतो, तू माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्याने माझे सर्व पाप, सर्व व्याधी, सर्व विकार स्वतःवर घेतले आणि ज्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे। यावेळेला प्रत्येक बहीण, प्रत्येक भाऊ, लहान मूल, घरातील सर्व लहान थोर प्रभू हे तुझं वचन ऐकत असतील, ही प्रार्थना ऐकत असतील, यावेळेला प्रभू तू त्यांना स्पर्श कर, त्यांना उत्तम आरोग्य दे, त्यांच्या परिवारामध्ये शांती दे प्रभू, आणि तुझ्या स्वार्थेसाठी प्रभू त्यांचं मन अंतकरण तयार कर, अशी यावेळेला मी प्रार्थना करतो। प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो, आमेन, आमेन।